विद्यार्थी मित्रांनो, कुदळे कोचिंग क्लासेसच्या ह्या नवीन व्हिडिओमध्ये आपले सर्वांचे स्वागत. आज आपण इयत्ता 10वी चा जो 3.3 आहे, स्टॉपिंग बाय वुड्स ऑन अ स्नोवी इव्हनिंग म्हणजे काय, तर वुड्स इथे अर्थ घ्यायचा जंगल, आणि स्नोई इव्हनिंग म्हणजे काय, बर्फाळ जिथे बर्फ पडतोय अशी संध्याकाळ. तर काय झालेलं आहे, ह्या बर्फ पडणाऱ्या संध्याकाळीमध्ये जे व्यक्ती आहे तो ऊट्स म्हणजे जंगलात थांबलेला आहे. म्हणजे त्या जंगलाने कसं त्याला थांबवलेलं आहे याबद्दल आपण शिकणार आहोत. रॉबर्ट फ्रोस्ट यांची ही कविता आहे. तर चला आपण कविता चालू करू. त्याआधी एक आपल्या सर्वांना विनंती, जर आमच्या सर्व व्हिडिओज तुम्हाला आवडत असतील, समजत असतील, तर कृपया आपल्या चॅनेलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायचं विसरू नका. आणि जास्तीत जास्त या व्हिडिओला आपल्या मित्रमैत्रिणींच्यात शेअर करा. तर बघा पुढे, स्टॉपिंग बाय वुड्स म्हणजे जंगलामध्ये थांबले. वुड्स म्हणजे काय, जंगल, उपवन घ्यायचा इथं अर्थ. जंगलामध्ये थांबलं गेलेलं आहे. कोणत्या, स्नो इव्हनिंग, बर्फ पडणाऱ्या बर्फाळलेल्या संध्याकाळी. ही रॉबर्ट ली फ्रॉस्ट यांची कविता आहे. 1874 मध्ये जन्म व 1963 मध्ये त्यांचा मृत्यू झालेला आहे. अमेरिकन हे कवी आहेत. ही इज हायली रिगार्डेड फॉर हिज रिअलिस्टिक डिपिक्शन ऑफ रुरल लाईफ. ते रुरल म्हणजे काय, ग्रामीण भागातील जी काही खरी रिअलिस्टिक म्हणजे खरी जी लाईफ आहे तिला आपल्या कवितांमध्ये दाखवतात. अँड इट्स कमांड ऑफ अमेरिकन कोलोक्वियल स्पीच. आणि अमेरिकेतील जे जीवन आहे ते खरे जीवन ते आपल्या शब्दांतून मांडत असतात. हे एक मोस्ट पॉप्युलर, प्रसिद्ध असे आणि क्रिटिकली रिस्पेक्टेड अमेरिकन पोएट. म्हणजे क्रिटिसाइज, प्रत्येक गोष्टींवर ते मत मांडायचे 20th सेंचुरीमध्ये. त्यांना पुलित्झर प्राइज, जसं की नोबेल प्राइज असतं त्याच प्रकारे पुलित्झर प्राइज असतं पोएट्रीमध्ये, म्हणजे कवितांसाठी. ते 4 वेळा मिळालेलं आहे. ह्या कवितेमध्ये पोएट डिस्क्राईब करतो एक छोटासा असा लिटिलसा इन्सिडेंट म्हणजे घटना, हॅपनिंग इन अ स्नोवी इव्हनिंग, बर्फ पडणाऱ्या, बर्फवृष्टी होत असलेल्या संध्याकाळचं. ऍज अ ट्रॅव्हलर, तो एक जण घोड्यावर आहे आणि तो ट्रॅव्हलर आहे. तो काय करतोय, द पोएट इज फॅसिनेटेड बाय ब्युटिफुल सीन. पोएट काय आहे, हा घोड्यावर बसलेला व्यक्ती, आणि तो फॅसिनेटेड, आश्चर्यचकित, त्याला खूप आनंद झालेला आहे हे ब्युटिफुल सीन, सुंदर असे जंगल बघताना. ही स्टॉप टू एन्जॉय, त्याला थांबायचं हे सर्व जंगल बघण्यासाठी. बट हिज माइंड, पण त्याचं मेंदू काय म्हणतोय, तर अर्ज टू गो ऑन, नाही आपल्याला पुढे प्रवास पूर्ण करायचा आहे, आपल्याला निघायला पाहिजे. म्हणजे मनाला एक वाटतंय की मला ह्या सुंदर अशा जंगलात थांबायचंय थोडा वेळ, शरीर म्हणतंय थांबायचंय, पण मेंदू काय म्हणतोय, त्याचा डोकं, की नाही बाबा आपल्याला पुढचा प्रवास आहे, तिकडे जायचं आहे. तर चला सुरुवात करूयात आपण कवितेला. बघा इथे, हुज वुड्स दीज आर, आय थिंक आय नो. हे जंगल कोणाचं आहे, आय थिंक मला असं वाटत, आय नो मला माहित आहे. हिज हाऊस इज इन द विलेज, त्याचं जे घर आहे ते काय, गावामध्ये आहे तो. ही विल नॉट सी मी स्टॉपिंग देअर हिअर, तो ज्याचं हे जंगल आहे तो मला बघू शकणार नाही की मी इथे थांबलेलो, स्टॉपिंग म्हणजे इथे थांबलेलो आहे. टू वॉच हिज वुड्स फिल अप विथ स्नो, काय पाहू शकणार नाही अजून, की त्याचं जे जंगल आहे, फिल अप विथ स्नो, ते आता काय होत आहे, तर बर्फाने फिल, भरत चाललेला आहे, बर्फाने त्यामध्ये बर्फ साचत आहे. माय लिटिल हॉर्स मस्ट थिंक इट क्वीर, माझा जो छोटासा घोडा आहे त्याला असं वाटेल, इट्स क्वीर, क्वीर म्हणजे काय, स्ट्रेंज, विचित्र गोष्ट वाटू शकते. टू स्टॉप विदाउट अ फार्म हाऊस नियर, की या जंगलामध्ये कुठेही फार्म हाऊस पण नाहीये, घर पण नाहीये, तर माझा मालक इथे का थांबलाय या जंगलामध्ये. ही घटना विचित्र वाटू शकते. बिटवीन द वुड्स, ह्या जंगलाच्या मध्ये, झाडांच्या मध्ये. अँड फ्रोझन लेक, जे गोठलेला आहे, गोठून गेलेला जो तलाव आहे त्यामध्ये का माझा मालक थांबलेला आहे. द डार्केस्ट इव्हिनिंग ऑफ द इयर, आणि या वर्षाची काळोखलेली अशी संध्याकाळ आहे खूप. मग मालक ह्या जंगलामध्ये का थांबलाय, तर पोएट कशासाठी थांबला होता, ह्या जंगलाचं सौंदर्य बघण्यासाठी. पण घोड्याला वाटतंय की त्या आसपास जंगलात मध्ये घर पण नाही, तर का थांबलेत. ही गेव हिज हार्नेस बेल अ शेक, हार्नेस बेल म्हणजे काय, गळ्यामध्ये लटकवलेली घंटा.
तर तो काय करतो, त्या गळ्यामध्ये लटकवलेल्या घंटेला शेक करतो, हलवतो, टू आस्क इफ देर इज सम मिस्टेक, की काही चूक झालेली आहे काय. द ओनली अदर साऊंड इज द स्वीप ऑफ इज विंड. पण त्या जंगलामध्ये एकच वेगळा आवाज येत असतो. तो कशाचा? तर वाहणाऱ्या वाऱ्याचा. अँड द डाउनी फ्लेक. फ्लेक्स म्हणजे काय? तर पडणारा बर्फ. पडणाऱ्या बर्फाचा आणि वाहणाऱ्या वाऱ्याचा एवढाच त्या जंगलामध्ये आवाज येत असतो. द वूड्स आर लवली म्हणजे खूप प्रेमळ आवडणारे हे जंगल आहे. डार्क म्हणजेच काळोखलेले अँड डीप मोठं. बट आय हॅव प्रॉमिस टू कीप. पण मला आता काय काहीतरी वचन आहेत, मला पुढे काम आहे. अँड माइल्स टू गो बिफोर आय स्लीप. पण मला स्लीप म्हणजे झोपण्या अगोदर, ऑलरेडी बघा संध्याकाळ झालेली आहे आणि झोपायला जायच्या अगोदर मला खूप सारं डिस्टन्स पार करायचंय. माइल्स टू गो म्हणजे खूप सारं अंतर पार करायचंय. अँड माइल्स टू गो बिफोर आय स्लीप. मला झोपण्या अगोदर भरपूर सारं अंतर पार करायचंय, म्हणून मला इथून निघालंच पाहिजे. असा कवई किंवा तो जो घोड्यावर बसलेला व्यक्ती आहे तो म्हणतो की हे जंगल तर खूप छान आहे, मला पाहूशी वाटतंय, पण मग काय होतंय, त्याचं माइंड काय म्हणतंय की नाही, झोपण्यापूर्वी आपल्याला आपल्या इच्छित स्थळी पोहोचलंच पाहिजे. ही अशी रॉबर्ट फ्रोस्ट यांची ही कविता होती. तर मित्रांनो, तुम्हाला ही कविता आवडली असेल, समजली असेल, तर जास्तीत जास्त लाईक, शेअर आणि कमेंट करा आणि आपल्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये.